शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजना असोत की पीएम कुसुम अंतर्गत जे आपण सोलार प्लांट आपल्याकडे बसवलेले आहेत, आता त्यामध्ये काय आहे की भरपूर एक ट्रेंड चालू झालेला आहे. शेतकऱ्याला फसवणुकीचा प्रकार चालू झालेला आहे की 3 HP पंपावर सुद्धा आम्ही 7.5 HP ची एसी मोटर त्याच्यावर चालवू शकतो असे भरपूर शेतकऱ्याला कॉल येतात. त्याच्याकडून काहीतरी पैसे घेतले जातात आणि ते कोणत्याही प्रकारचं तिथे चालत नाही. मग आज आपण त्याच विषयावर चर्चा करणार आहे की खरंच आपल्याकडे जे लागलेले काही सोलार प्लांट आहेत तर त्याच्यावर तुमची खरंच एसी मोटर चालू शकते का? तर चालू शकते. तर नेमकी कोणत्या प्लांटवरती चालू शकते तर हीच आपण सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा. मित्रांनो, व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा कारण हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे. याच्यामध्ये आपण डिटेल जाणून घेणार आहोत की कोणत्या प्लांटवर तुमच्याकडे एसी मोटर चालू शकते, तर कोणती सिंगल फेज कोणत्यावर चालू शकते, 3 फेज कोणत्यावर चालू शकते, घरामध्ये लाईट कोणत्यावर वापरू शकते, सर्व आपण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. बघा मित्रांनो, आपल्याकडे जो सोलार प्लांट लागलेला आहे याच्यामध्ये काय असतं की शेतकरी हे अगदी उतावीळ असतात. त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये कुटाणा करण्याच्या तयारीत असतात, कुटाणा करण्याच्या प्रयत्नात असतात. त्याच्यावर लागलेल्या ज्या काही डीसी मोटर आहेत, शेतकऱ्यांना वाटतं की याच्यावर एसी मोटर सुद्धा चालली पाहिजेत, याच्यावर माझा बोर आहे तो सुद्धा चालला पाहिजेत आणि साहजिकच आहे, वाटलंच पाहिजेत. त्याच्यामध्ये नवीन प्रयोग शेतकऱ्यांना केलेच पाहिजेत. ही सगळ्या गोष्टी वाटत असताना आता मागील एक 15 दिवसापूर्वीपासून काही शेतकऱ्यांना कॉल येत आहेत. आता हा जे आहे तर विषय माझ्यासोबत घडलाय त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करतोय. तर तुमचा 3 HP वर चालणारा जो सोलार प्लांट आहे, 3 HP चा सोलार आहे, तर आम्ही 7.5 HP ची एसी मोटर त्याच्यावर चालवून देतो अशा पद्धतीत त्यांनी सांगितलं आणि 25,000 रुपये त्या ठिकाणावर खर्च सांगितला. आता काही शेतकरी या जे काही आमिष आहे याला बळी पडू शकतात, याला पैसे देऊ शकतात. परंतु याच्यामध्ये मी स्पष्ट तुम्हाला सांगतो की असलं कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये होऊ शकत नाही. तुमच्याकडे जे लागलेले सोलार प्लांट आहेत ते 3 HP आहेत, 5 HP आहेत आणि 7.5 HP आहेत. मित्रांनो बघा, याच्यावर तुमच्याकडं जो 3 HP सोलार प्लांट आहे तर त्याच्यामध्ये जो जुना प्लांट आहे त्याच्याकडे 9 प्लेट लागलेले आहेत किंवा 10 प्लेट लागलेले आहेत आणि जो नवीन प्लांट आहे त्याच्यामध्ये 6 प्लेट लागलेले आहेत. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की बाबा जुन्या जो होता तर त्याच्यामध्ये 350 वॅट एवढं पॉवर जनरेट करत होता, 335 किंवा 350 वॅट एवढं जे काय आहे ते त्याच्यामधून व्होल्टेज जे काही वॅट आहे ते प्रोड्यूस होत होतं. आणि आता जे आहे तर ते आहे ते एक पॅनल 500 ते 535 वॅट पर्यंत त्याची पॉवर जनरेशनची क्षमता आहे. पण याच्यामध्ये मित्रांनो एक सांगतो तुम्हाला की कोणतंही पॅनल आहे, तुम्ही पॅनलवरचा मागचा डाटा बघायचा आहे आणि त्याच्यावरचा डाटा बघितल्यानंतर तुम्हाला ते पॅनल जुनं जर पॉली पॅनल असेल तुमच्याकडं तर ते पॅनल असतं 300 ते 335 वॅटचं आणि नवीन पॅनल आहे 500 ते 535 560 वॅट पर्यंत त्या ठिकाणी पॉवरची कॅपॅसिटी आलेली आहे. आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे ती आवर्जून तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे व्होल्टेज. आता पॅनलवर व्होल्टेज 2 प्रकारे लिहिलेलं असतं की एक नो व्होल्ट म्हणजे जे नो लोड आहे, सॉरी ज्यामध्ये मोटरचा लोड नाही म्हणजे कोणताही लोड तुमच्या पॅनलवर नाही, त्यावर जवळपास पॅनल 48 ते 50 व्होल्ट एवढं व्होल्टेज त्या ठिकाणी जनरेट करतं. मग एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की बाबांनो, माझ्याकडे जो लागलेला प्लांट आहे 3 HP चा प्लांट असेल तर याच्यामध्ये काय होतं की ते प्लांट जवळपास म्हणजे 50 व्होल्ट जर धरलं, 50 व्होल्ट तर नाही सरासरी जनरेट करत, 50 जर धरलं तर जवळपास 300 व्होल्टेज ते डीसी व्होल्टेज त्या ठिकाणी जनरेट करतं. म्हणजे आपली जे काही एसी मोटर आहे, आता इथंच तुम्हाला त्याचं क्ल्यू सांगतो. एसी मोटर आहे तर एसी मोटरला मिनिमम 415 ते 440 एवढं व्होल्टेज त्या ठिकाणी लागत असतं. कोणत्याही प्रकारची 3 फेज सिंगल फेज असो, सॉरी 3 फेज 3 HP असो, 3 फेज 5 HP असो, 3 फेज 7.5 HP असो, याच्यामध्ये व्होल्टेज जे लागतं तर 415 व्होल्ट ते तुमचं जे काय आहे ते 440 व्होल्ट पर्यंत त्याला व्होल्टेज लागू शकतं. आता 300 व्होल्टच्या पुढे जर व्होल्टेज त्या ठिकाणी जनरेट होऊ शकतं, जनरेट होत असेल तर त्या ठिकाणावरती मोटर तुमची चालू शकते. पण आता याच्यामध्ये विषय असा येतो की ज्या वेळेस त्या पॅनलवर लोड येईल तर त्याची जी इफिशियन्सी आहे तर 20% घटते. व्होल्टेज जनरेशन क्षमता जी आहे ते 20% घटत असते. जे वॅट आहे ते तेवढंच त्या ठिकाणी जनरेट करतं. म्हणजे एकंदरीत एखादं पॅनल तुमच्याकडे जर 50 व्होल्ट हे व्होल्टेज जनरेट करणारा असेल तर ज्यावेळेस ती मोटर लागली तर त्यावेळेस त्याचा 20% म्हणजे जवळपास 40 व्होल्ट एवढा पॉवर प्रोड्यूस करेल, त्याच्यामधून व्होल्टेज प्रोड्यूस करेल. तर मग विषय येतो की 3 HP वर तुमचं 4 × 24 240 व्होल्ट हा डीसी व्होल्टेज जनरेट व्हायले कधी तुमच्या लोडवर.
आणि आता याच्यामध्ये आणखीन एक क्ल्यू तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस DC टू AC आपण कन्वर्ट करत असतो तर त्यावेळेस जवळपास व्होल्टेज पॉवर जे आहे त्याचं लॉस आपण म्हणता येईल तर ते 30 ते 35% त्या ठिकाणी घटत असतो. म्हणजे एकंदरीत जर AC आउटपुट जर आपल्याला काढायचा असेल 3 HP प्लांट मधून तर जवळपास 140 ते 150 व्होल्टेज त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. म्हणजे या ठिकाणावर बघायचं झालं तर आपली सिंगल फेज मोटर चालणं सुद्धा शक्य नाही, सिंगल फेज AC मोटर चालणं सुद्धा शक्य नाही. मग याच्यामध्ये घरातले इक्विपमेंट फक्त आपण चालू शकतो. हा झाला तुमच्या सिंगल फेज संदर्भात 3 HP संदर्भातला विषय झाला. आता 5 HP मध्ये सुद्धा तशाच पद्धतीत आहे. आता 5 HP मध्ये आपण सिंगल फेज मोटर चालू शकतो. हा जर याच्यामध्ये आता जे काही कंपन्या आहेत म्हणजे जे AC-DC कंट्रोलर देतात त्याच्यामध्ये त्या पद्धतीत पॅरामीटर सेट करण्याची हे असेल फॅसिलिटी त्यांनी दिलेली असेल. जसं की आता त्याच्यात आपण सर्वप्रथम नाव घेतो जैन आहे, त्याच्यानंतर तुमची शक्ती आहे, आणखीन बऱ्याचशा कंपन्या AC-DC कंट्रोलर देतो म्हणून त्यांनी दिले नाहीत. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. याच्यामध्ये पॅरामीटर सेट करणं म्हणजे काय असतं की कंट्रोलर मध्ये मोटरची म्हणजे जे काय आउटपुट आहे आउटपुट जाणाऱ्याची फ्रिक्वेन्सी सेट करणं. म्हणजे याच्यात विषय कसा येतो की ज्या तुमच्या AC मोटर ज्या DC मोटर सोलारच्या लागलेल्या आहेत त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते 120 हर्ट्ज वर चालणाऱ्या त्या मोटर्स आहेत आणि आपल्याला जे लागणार आहे ते आउटपुट जे आहे ते 50 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. म्हणजे ती आपल्याला फ्रिक्वेन्सीची सेटिंग आपल्याला कंट्रोलर मधून करायची आहे. ज्यावेळेस आपण ती फ्रिक्वेन्सीची सेटिंग कंट्रोलर मधून करणार आहे तर त्यावेळेस जे आहे ते त्याच्यामध्ये खूप पॉवर लॉस होणार आहे, खूप व्होल्टेज लॉस होणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास तुमच्या एकूण प्लांटच्या व्होल्टेज जनरेशनच्या क्षमतेमध्ये 30 ते 35% लॉस होतं. एकंदरीत तुमचा प्लांट जर 600 व्होल्ट जनरेट करणारा असेल तर त्या ठिकाणी जवळपास तुम्हाला 350 व्होल्ट जवळपास त्या ठिकाणी व्होल्टेज त्याथे मिळू शकतं. एकंदरीत 7.5 HP प्लांटवर तुमची AC मोटर चालू शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला जर AC-DC कंट्रोलर दिला असेल तर त्या कंट्रोलरवर तुम्ही पॅरामीटर सेट करून तुमची AC मोटर त्या ठिकाणी वापरू शकता, लावू शकता. आता ज्यामध्ये दुसरं एक डिव्हाइस आहे VFD तुम्हाला मिळते. VFD वर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वेगळी लावून तुम्ही तिथं AC मोटर त्या ठिकाणावर लावू शकता. पण मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही वेगळे डिव्हाइस लावून किंवा वेगळं काहीतरी करून जर AC मोटर लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असाल तर निश्चितच तुमची वॉरंटी वगैरे आहे तर त्याचा लॉस त्या ठिकाणावर होणार आहे. तुमची वॉरंटी त्याच्या खतम होणार आहे. कारण कंपन्याचं म्हणणं कसं आहे आम्ही जसा दिलाय तसंच तुम्ही चालवा. कारण आता विषय असा येतो की शासनानं सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकऱ्याला कोणत्याही कंपनीनं AC-DC कंट्रोलर द्यायचा नाही. कारण याच्यामध्ये काय आहे की जास्ती मेंटेनन्स येऊ शकतं, जास्ती बिघाड होण्याचे चान्सेस असू शकतात. त्याच्यामुळं यापुढं AC-DC कंट्रोलर मिळेल याची आशा तुम्हाला ठेवता येणार नाही. तुम्ही व्यतिरिक्त वेगळं त्या ठिकाणी लावू शकता. आता एखाद्या शेतकऱ्याला जर AC-DC म्हणजे AC मोटर चालवायचीच आहे तर त्यांनी एक सरळ वेगळं त्यांची VFD असो MPPT टेक्नॉलॉजीचं एक वेगळं कंट्रोलर असो ते वेगळं कंट्रोलर त्या ठिकाणावरून घ्यायचं आहे आणि पॅनलवरून आलेला करंट जो पॅनलवरून येणारा पॉवर आहे तो त्या ठिकाणावर त्याच कंट्रोलरमध्ये आपल्या कंट्रोलरच्या वरतून कंट्रोलरला द्यायचा आहे आणि नंतर जी काय आपल्याला जी मोटर चालवायची आहे ती मोटर त्या ठिकाणी तुम्ही चालवू शकता. असं तुम्ही करू शकता. एकंदरीत तुम्हाला चालवायची जर असेल मोटर तर 5 HP प्लांटवर तुमची सिंगल फेज मोटर चालू शकते आणि 7.5 HP वर तुम्ही जी पाहिजे ती मोटर त्या ठिकाणावर चालू शकता. मग आता जर तुम्हाला 3 HP प्लांटवर जर मोटर चालवायची असेल तर मग त्यासाठी तुम्हाला जवळपास 3 पॅनल त्या ठिकाणी 3 ते 4 पॅनल हे वाढवावं लागतील आणि त्यानंतरच तुम्ही जे आहे ते AC मोटर तिथे चालवू शकता. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका आणि कुणी पैसे मागत असेल मी चालवून देतो म्हणत असेल तर त्याला ते तशा पद्धतीत पैसे देऊ नका. कारण हे मला सांगा म्हणून हे कसं शक्य आहे, टेक्निकली तरी शक्य आहे का? या मोटरला व्होल्टेज किती लागतं, हे सगळं किती लागतं हे तुम्ही अगोदर बघा. मोटर तुमची फिरेल, जाग्यावर पाणी मारेल, पाणी काढेल, परंतु तुम्ही जर थोडंही त्याच्यावर लोड आणला तर त्या ठिकाणी तुमचं पाणी जे आहे तर पूर्ण क्षमतेने मोटर पाणी मारणार नाही. त्यामुळं कोणीही अशा भानगडीत पडू नका आणि 3 HP पंपावर तर तुम्ही AC-DCच्या भानगडीमध्ये पडू नका. कारण तुमची मोटर जे आहे ते 180 व्होल्टवर चालणारी मोटर आहे. त्या ठिकाणी DC मोटर टाकलेली आहे आणि तुमची 5वी मोटर जी आहे ते 230 व्होल्टवर चालणारी मोटर त्या ठिकाणी टाकलेली आहे. त्याच्यामुळं AC-DCच्या त्या ठिकाणावर तुम्ही भानगडीत पडू नका आणि 7.5 HP वाले तुम्ही पडू शकता. जर तुम्हाला जर AC-DC कंट्रोलर दिला असेल कंपनीनं तर वेल अँड गुड, त्याच्यामध्ये तुम्ही मोटर चालवू शकता. आणि जर व्यतिरिक्त लावायचा असेल तर VFDचा वगैरे तुम्ही त्या ठिकाणी वापर करून तुम्ही तिथे ती मोटर चालवू शकता. मग आता याच्यामध्ये आता भरपूर शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे
की बाबा मग आमच्या मोटर पाणी कमी मारतात, आमची मोटर बोरवर टाकलेली आहे, आम्हाला विहिरीवरली सुद्धा मोटर सोलारवर चालवायची आहे, प्लांट एकच आहे, मग यासाठी जे आहे ते आता बाजारामध्ये काही ओपन वेल मोटर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तर त्या मोटर तुम्ही खरेदी करू शकता किंवा थोड्याच दिवसात माझं स्वतःचं ब्रँडिंग असण्यासाठी माझी स्वतःची आमची कंपनीची डिझाईन वगैरे सगळ्या म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे. मी स्वतः एक ओपन वेल पंप लवकरच तुमच्यासाठी लॉन्च करेल. मार्केटमध्ये WSR ओपन वेल म्हणजे WSR सोलार पंप नावाने माझा स्वतःचाच पंप येणार आहे. त्यावेळेस तो पाणी कशा पद्धतीने मारतो, पाणी किती लांबणीपर्यंत नेतो, हे सगळं आमची टेस्टिंग वगैरे चालू आहे. टेस्टिंग झाल्याच्या नंतर आपण लवकरच तो पंप लॉन्च करून आणि तुमच्या सेवेसाठी तुमच्या सुविधासाठी मार्केटमध्ये आपण काढणार आहे आणि तोही एकदम अल्प किमतीमध्ये असेल, त्याला अशी भली मोठी किंमत नसणार आहे आणि एक्झिस्टिंग जो तुमचा कंट्रोलर लागलेला आहे त्याच कंट्रोलरवर तो ऑपरेट होईल आणि याच्याही पेक्षा दुप्पट वेगाने पाणी मारून कितीतरी पाईपलाईनवर कितीतरी लांब तो पाणी नेऊ शकतो. अशा पद्धतीत तो पंप आपण डिझाईन केलेला आहे. लवकरच तुमच्यासाठी आपण तो मार्केटमध्ये काढणार आहे. तुर्तास तरी तुम्ही या ACDCच्या 3 HP आणि 5 HP वाल्याने जास्त भानगडीत पडू नये. त्याच्यामध्ये तुमची खराब होऊ शकतो, तुमच्यामध्ये मोटरमध्ये तुमच्या पंपामध्ये बिघाड येऊ शकते. बिघाड आल्याच्या नंतर तुमची वॉरंटी वगैरे त्याच्या खतम होऊ शकते. नंतर तुम्हाला सर्व्हिस वगैरे त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून जे आहे तर शक्यतो त्यांनी जे आहे ते 3 HP आणि 5 HP ना असं कोणाही भुलतापाला बळी पडून असं कोणालाही पैसे देऊन कुठेही फसू नका. 7.5 HP वाले करू शकतात. तिथे जर सगळं जनरल असेल, सगळं योग्य असेल किंवा तुम्ही स्वतः VFD बाजारातून खरेदी करून त्याला सेटिंग करून घेऊन तुम्ही ते मोटर 7.5 HP वर चालू शकतात. हीच होती आजची जे काय आहे ते AC मोटर चालवण्यासंदर्भातली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.